नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत जी घेण्यात आलेली परीक्षा आहे तर त्याच्या अंतर्गत निकाल जो आहे तर तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत गट अ, गट ब आणि गट क संवर्गातील एकूण 11 संवर्गातील पदे भरण्याकरता 4/11/2025 रोजी जी जाहिरात क्रमांक 1/2025 प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर परीक्षा IBPS या संस्थेमार्फत दिनांक 28/2/2026 आणि 2 मार्च 2026, 5 मार्च 2026 रोजी सदर परीक्षा जी आहे तर ती संवर्गाचे निकाल जाहीर करण्यात येत आहे. तर अंतर्गत लेखा परीक्षक अधिकारी कनिष्ठ वरिष्ठ लेखा अधिकारी गट अ एकूण पदे 2 होते. वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे. या अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एकूण 45% पात्रता असणाऱ्या गुणांना जे आहे तर उमेदवारांची लिस्ट जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती प्रसिद्ध केलेली होती. तर तुम्ही बघू शकता तर टेबल शोईंग कट ऑफ जे आहे पॉईंट यूज ऑन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट अँड टोटल जे आहे तर ती देण्यात आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे संपूर्ण डिटेल PDF जे आहे तर ते प्रसिद्ध केलेलं आहे. तर त्याच्या संदर्भातला अपडेट जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. कॅटेगरीनुसार तुम्ही इथं बघू शकता. टोटल जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे आणि हा जो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जो आहे तर तो प्रसिद्ध केलेला आहे. तर बघू शकता इथं रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, रोल नंबर आहे, त्यानंतर उमेदवाराचं नाव आहे, डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर आहे, कॅन्डिडेट कॅटेगरी आहे, अप्लाय कॅटेगरी आहे, टोटल मार्क्स जे आहेत तर ते देण्यात आलेले आहेत. यानुसार जे आहे ही जी भरती प्रक्रिया आहे तर त्याचा निकाल जो आहे तर तो लवकरच फायनल सिलेक्शन लिस्ट जे आहे तर ते प्रसिद्ध करण्यात येईल. परंतु ही होती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांसंदर्भातली अपडेट. माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.